आकाशवाणी पुणे. मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकजूट आवश्यक. राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही दिग्गज नेत्यांना देशाची आदरांजली. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सत्याग्रह. कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा 25 मेट्रिक टनांवरून वाढवून 1,500 मेट्रिक टन करण्याची मुख्यमंत्र्यांची मागणी. आणि बंजारा समाजाचे धार्मिक गुरु वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथले मठाधीश डॉक्टर रामराव महाराज यांचं निधन. आज अंत्यसंस्कार. आता सविस्तर बातम्या. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वांनी एकत्र आलं पाहिजे असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमध्ये केवडिया इथं आयोजित राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशातील शांतता समृद्धी कायम राखण्यासाठी देशातील जनतेनं एकत्र यावं आणि एक भारत श्रेष्ठ भारताचं उद्दिष्ट साध्य करावं असं आवाहन त्यांनी देशवासियांना यावेळी केलं. आपल्या भाषणात त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. विरोधी पक्षांनी पुलवामा हल्ल्याचं राजकारण केलं, पण त्यांना या हल्ल्यात 40 जवान शहीद झाले त्याचं दुःख झालं नाही. ते यातून आपला स्वार्थ साधण्यात मग्न होते. आता शेजारी राष्ट्राच्या संसदेत सत्य उघड झालं आहे, त्यामुळे देशातील विरोधी पक्षांचे खरे चेहरे पुढे आले आहेत असं मोदी म्हणाले. आपल्या वीरसुपुत्रांच्या मृत्यूनं शोकाकुल झालेला देश पुलवामा हल्ला कधीच विसरणार नाही असं त्यांनी सांगितलं. नागरी प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणार्थींनी लोकांच्या संपर्कात राहावं आणि क्रियाशील बनावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. आरंभ 2020 अंतर्गत नवीन अधिकाऱ्यांसोबत पंतप्रधानांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. आत्मनिर्भर भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्थानिक उत्पादनांचा प्रचार करण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं. देशाचं हित आणि संविधानाचा विचार करून निर्णय घ्या असा सल्ला मोदी यांनी दिला. आव्हानांचा सामना करत पुढे जात राहा, त्याचा देशाला लाभ होईल. आपली सर्वांची भूमिका कमीत कमी प्रशासन आणि जास्तीत जास्त सेवा अशी असावी असंही मोदी यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. दरम्यान गुजरातमधील केवडिया इथल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी आणि अहमदाबादमधल्या साबरमती नदी किनारा यांना जोडणाऱ्या देशातल्या पहिल्या सी प्लेन अर्थात जलपृष्ठावरून उड्डाण करू शकणाऱ्या विमानसेवेचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी या विमानातून प्रवासही केला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राजधानी दिल्लीतील पटेल चौक इथं सरदार पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनीही सरदार पटेल यांना आदरांजली वाहिली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईत राजभवनात सरदार पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी राज्यपालांनी राजभवनातील कर्मचारी, अधिकारी तसंच उपस्थित पोलीस जवानांना राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांना जयंतीनिमित्त अभिवादन केलं. सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त काल राज्यातही विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या 36व्या पुण्यतिथीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनीही इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री या निवासस्थानी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. देशाला महासत्ता बनवण्याच्या मार्गावर नेण्यासाठी इंदिरा गांधी यांचं नेतृत्व, त्याग आणि बलिदान याचं सर्वाधिक योगदान आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदिरा गांधी यांना आदरांजली वाहिली. आदिकवी महर्षी वाल्मिकी यांची जयंती काल राज्यात आणि देशात सर्वत्र साजरी करण्यात आली. वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या. सामाजिक एकता, सौहार्द आणि न्याय यावरील महर्षी वाल्मिकी यांचे विचार आजही देशाला प्रेरणा देणारे आहेत असं मोदी यांनी ट्विटर संदेशात म्हटलं आहे. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं काल राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सत्याग्रह करण्यात आला. वर्धा इथल्या सेवाग्राम आश्रमातून या सत्याग्रहाला सुरुवात झाली. केंद्र सरकारचा कृषी कायदा शेतकरी विरोधी तर नफेखोर आणि साठेबाजांच्या बाजूने असल्यानं
आम्ही त्याचा विरोध करत आहोत असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं. हा सत्याग्रह शेतकरी, कामगार, बहुजन आणि गरिबांसाठी आहे. केंद्र सरकारच्या हेतूविषयी आमच्या मनात शंका आहे असं थोरात यांनी सांगितलं. काही लोकांच्या नफ्यासाठी शेतकऱ्यांना चिरडून टाकण्याचं आणि शोषणाचं काम या कायद्यामुळे होणार आहे असा आरोप त्यांनी केला. बाहेरचे व्यापारी इथे येऊन माल खरेदी करतील, ही सगळी व्यवस्था साठेबाजांसाठी असून आम्ही त्याचा विरोध करत आहोत असं ते म्हणाले. महात्मा गांधींनी आम्हाला न्याय मागण्यासाठी सत्याग्रहाचा मार्ग दाखवला, त्याच मार्गाने आम्ही जात असून सर्व धर्म समभावाची प्रार्थना करून सत्याग्रहाला बसत असल्याचं थोरात म्हणाले. याप्रसंगी महाराष्ट्रातील काँग्रेस नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब भरीव मदत द्या अशी मागणी करत भाजयुमो आणि महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या मंत्र्यांना यवतमाळमध्ये काळे झेंडे दाखवले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आदी मंत्र्यांच्या आणि काँग्रेस नेत्यांच्या वाहनांचा ताफा यवतमाळ शहरात दाखल होताच स्थानिक तहसील चौकात भाजयुमो कार्यकर्त्यांनी मंत्र्यांना काळे झेंडे दाखवत आघाडी सरकारच्या विरोधात घोषणा दिल्या. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. या बातम्या आपण न्यूज ऑन एआयआर ऍपवर देखील ऐकू शकता. ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता. आमचं ट्विटर हँडल @AIRNews पुणे, फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलवर. देशातले 74,32,829 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून देशातील कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर आता 91.34% पोहोचला आहे, तर मृत्यूदर 1.49% खाली आला आहे. जगातला हा सर्वात कमी मृत्यूदर असल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं. देशात काल कोविड-19च्या 551 रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. त्यामुळे आतापर्यंत या आजारानं मरण पावलेल्यांची संख्या 1,21,641 झाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा 25 मेट्रिक टनांवरून वाढवून 1,500 मेट्रिक टन इतकी करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी केंद्रीय ग्राहक संरक्षण, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांना पत्र पाठवलं आहे. कांदा खरेदी केल्यापासून त्याची वर्गवारी आणि पॅकेजिंगसाठी केंद्रानं 3 दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधी खूप कमी असून तो 7 दिवसांचा करण्यात यावा अशी मागणीही ठाकरे यांनी केली आहे. न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या समाजातल्या तळाच्या नागरिकाला न्याय मिळण्यासाठी तंत्रज्ञान उपलब्धतेतली असमानता दूर व्हायला हवी आणि त्यासाठी देशात तातडीनं न्याय कौशल सारखी अनेक ई-स्रोत केंद्र उभारायला हवीत असं मत सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी व्यक्त केलं. नागपूरमधल्या न्यायालयीन अधिकारी प्रशिक्षण संस्थेच्या परिसरात उभारलेल्या न्याय कौशल ई-स्रोत केंद्राचं न्यायमूर्ती बोबडे यांनी काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या ई समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड देखील उपस्थित होते. पुण्यातलं व्हर्च्युअल न्यायालय बंद केल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणात राज्याच्या महाधिवक्ता आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी लक्ष घालावं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. विरोधी आणि सत्ताधारी पक्ष यांच्यात राजकीय फायदे तोटे न पाहता संवाद असायला हवा, मात्र विरोधी पक्ष तो मान राखत नाही अशी टीका राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी काल पुण्यात केली. पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. राज्यातील प्रमुख महापालिकांच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवण्याच्या विचारात असल्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले. नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाईपासून कोणताही शेतकरी वंचित राहणार नाही याबाबत प्रशासनानं खबरदारी घ्यावी असे निर्देश महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड इथं आयोजित कार्यक्रमात ते काल बोलत होते. खार जमीन विकास करण्याच्या दृष्टीनं सकारात्मक पाऊल उचलण्यात येत आहे. हर्णे, बाणकोट, बुरोंडी यासारख्या बंदरांचा विकास करण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल. जांभा दगडबंदी उठवण्याबाबतचा अंतिम निर्णय झाला असून लवकरच याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात येतील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टी आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे जिल्ह्यातील 219 गावांच्या नळ पाणी पुरवठा योजनांचं मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे 219 गावातील नळ पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून त्या योजना पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी 5,82,45,00,000 रुपयांचा आराखडा मंजुरीसाठी
शासनाकडे सादर करण्यात आला आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यातून आता ऊसतोड कामगार हे पश्चिम महाराष्ट्र कर्नाटक या परिसरात ऊस तोडणीसाठी जाऊ लागले आहेत. 1-1.5 महिन्याच्या संपानंतर 14% वाढ घेऊन हे ऊसतोड कामगार शनिवारी आपापला कामापुरता संसार घेऊन निघाले आहेत. बैलजोडी, लहान लेकरं आणि तुटपुंजा संसार घेऊन हे ऊसतोड कामगार मुकादमानं ठरवलेल्या ट्रकनं रात्रीचा प्रवास करत कारखान्यांकडे रवाना होत आहेत. बीड जिल्ह्यातून प्रत्येक हंगामात 2 ते 3 लाख मजूर स्थलांतरित होतात. परिणामी सध्या अनेक गावं ओस पडली आहेत. सर्वोच्च न्यायालयानं मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे महाराष्ट्र शासनानं राज्यातील भरती प्रक्रिया थांबवली आहे. ही भरती राज्य शासनानं लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मराठा समाजाच्या 12% जागा बाजूला ठेवून ओबीसीसह इतर जागांवर भरती करावी, तसंच एमपीएससीच्या परीक्षेची तारीख लवकरात लवकर जाहीर करावी. सरकारनं लवकर निर्णय घेतला नाही तर ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल असा इशारा ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी काल दिला. अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत शाकुंतल प्रथमच रंगभूमीवर आणलं, त्याला 140 वर्ष झाली. महाराष्ट्राच्या या वैभवशाली नाट्य परंपरेला उजाळा देण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद प्रस्तुत शाकुंतल मराठी नाट्यसृष्टीची नांदी या ऑनलाईन संगीत नाट्य कार्यक्रमाचं आयोजन चारुदत्त रंगभूमी या युट्यूब चॅनेलवर काल करण्यात आलं होतं. महाराष्ट्रात संगीत नाटकांची दीर्घ परंपरा आहे. या परंपरेत 140 वर्षांपूर्वी म्हणजेच 31 ऑक्टोबर 1880 या दिवशी कालिदासाचं मूळ संस्कृत नाटक शाकुंतल याचं मराठी रूपांतरण सादर झालं होतं. हिंगोली जिल्ह्यातील रामेश्वर तांडा इथं शुक्रवारी बैलजोड्यांच्या शंकरपटाची शर्यत सुरू असताना बाळापूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवी हुंडेकर आणि पोलीस पथकानं ही शर्यत थांबवत 2 छकडे आणि इतर साहित्य जप्त केलं. या प्रकरणी 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्राह्मण समाजाच्या महामंडळाबाबत राज्य सरकारला निर्देश देणार असल्याची ग्वाही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी दिली आहे. समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळानं मुंबईतील राजभवनात काल या संदर्भात राज्यपालांची भेट घेत ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास महामंडळाबाबत चर्चा करत राज्यातील ब्राह्मण समाजाच्या सर्व अडीअडचणी राज्यपालांच्या समोर मांडल्या. बंजारा समाजाचे धार्मिक गुरु संत सेवालाल यांचे वंशज आणि बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथले मठाधीश डॉक्टर रामराव महाराज यांचं शुक्रवारी रात्री मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. डॉक्टर रामराव महाराज यांचा पार्थिव देह काल रात्री पोहरादेवी इथं नेण्यात आला. आज त्यांचं पार्थिव शरीर भाविकांना अंत्यदर्शनासाठी पोहरादेवी इथं ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिव देहावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात येतील असं आधी सांगण्यात आलं होतं. मात्र कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आणि भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन आजच हे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संत रामराव बापू महाराजांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. संत रामराव बापू महाराज सामाजिक कार्य आणि समृद्ध आध्यात्मिक ज्ञानासाठी सदैव लक्षात राहतील. गरिबी निर्मूलन आणि सर्वसामान्य लोकांचं दुःख कमी करण्यासाठी ते अखंड कार्यरत होते. अशा शब्दात पंतप्रधानांनी संत रामराव बापू महाराजांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. केंद्रीय मंत्री अमित शहा, नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही संत रामराव बापू महाराजांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. हवामान. राज्यातल्या 14 जिल्ह्यात अतिवृष्टी, 7 जिल्ह्यात सरासरीपेक्षा जास्त, 6 जिल्ह्यात सरासरी इतका, 7 जिल्ह्यात सरा कमी आणि 2 जिल्ह्यात अत्यल्प पाऊस घेऊन आलेल्या ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोरडं झालेलं राज्यातलं हवामान सध्या तरी कोरडंच राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. अपवाद काल कोकणात तुरळक ठिकाणी झालेला आणि आजही अपेक्षित असलेला किरकोळ पाऊस. राज्यात धुकं पडू लागलं आहे, पण तापमान अजून सरासरीच्या आसपासच आहे. आज उद्या त्यात फारसा बदल संभवत नाही. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय एकजूट आवश्यक. राष्ट्रीय एकता दिनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आणि इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही दिग्गज नेत्यांना देशाची आदरांजली. केंद्र सरकारच्या कृषीविषयक कायद्याला विरोध करण्यासाठी काँग्रेसच्या वतीनं राज्यातल्या विविध जिल्ह्यांमध्ये सत्याग्रह. आणि बंजारा समाजाचे धार्मिक गुरु वाशिम जिल्ह्यातल्या पोहरादेवी इथले मठाधीश डॉक्टर रामराव महाराज
यांचं निधन आज अंत्यसंस्कार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. मात्र कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही. म्हणूनच मास्क वापरा, स्वच्छता पाळा, सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी. नमस्कार.